नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत लेबर कार्ड रिन्यूअल कसं करायचं, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत, 90 दिवसाचं सर्टिफिकेट कसं अपलोड करायचं, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। ह्या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील, न्यू रिन्यूअल आणि अपडेट रिन्यूअल। जर तुमचं नवीन रिन्यूअल असेल तर न्यू रिन्यूअल सिलेक्ट करू शकता। जर तुमचं रिन्यूअल त्रुटीमध्ये पडला असेल तर तुम्ही अपडेट रिन्यूअल सुद्धा करू शकता। या ठिकाणी माझं नवीन रिन्यूअल आहे म्हणून मी न्यू रिन्यूअलवर क्लिक करून घेतो। त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक जो की MH पासून सुरू होतो मी टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करतो। ह्या ठिकाणी आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे। ह्या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर शो होईल, ह्या ठिकाणी आपलं संपूर्ण नाव शो होईल, ह्या ठिकाणी आपला मोबाईल नंबर, त्यानंतर ह्या ठिकाणी आधार नंबर शो होईल, त्यानंतर डेट ऑफ बर्थ शो होईल। या ठिकाणी नोंदणी स्थिती इनॲक्टिव्ह दाखवते, तीच ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला दरवर्षाला रिन्यूअल करावं लागणार आहे। तेच करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला संपूर्ण तपशील द्यायचा आहे। या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील द्यायचा आहे, जे की आपल्याला ग्रामपंचायतनं दिले असेल किंवा महानगरपालिकेनं दिलं असेल किंवा नगर परिषदेनं दिलं असेल किंवा कॉन्ट्रॅक्टदारनं दिलेलं असेल। ज्यांना कोणी दिलेला असेल त्यांचा तपशील या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे। या ठिकाणी कामाचे स्वरूप तुम्ही जे काही काम करत असाल ते सिलेक्ट करा। प्लंबर असाल, पेंटर असाल, वर्कर असाल, मी ऑल टाईप हेल्पर सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर जारी करण्याचा प्रकार की हे सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिले, कॉन्ट्रॅक्टदारनं दिले, ग्रामसेवकनं दिले किंवा महानगरपालिका किंवा नगर परिषदेनं दिले। जे दिलेलं असेल ते सिलेक्ट करून घ्या। मला महानगरपालिकेनं दिलेलं आहे म्हणून मी महानगरपालिका सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर जावक क्रमांक तुम्हाला 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर शो होईल। तुमच्या 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर आपल्याला ह्या ठिकाणी डाव्या साईडला ह्या ठिकाणी 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर जावक क्रमांक ह्या ठिकाणी दिसेल। जे काही क्रमांक ह्या ठिकाणी असेल तेच क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर जावक दिनांक आपल्याला उजव्या साईडला शो होईल, तर हे दिनांक आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आपल्या महानगरपालिकेचे नाव टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर जिल्हा, त्यानंतर तालुका, मी संपूर्ण काय भरून घेतो आणि स्क्रोल करतो। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे। तुम्ही JPG PDF मध्ये दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता। ह्या ठिकाणी आपल्याला फक्त 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, जे की आपल्याला महानगरपालिकेनं दिलं असेल किंवा नगर परिषदेनं दिलं असेल किंवा ग्रामपंचायतीनं दिलं असेल किंवा आपल्याला ह्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदारांना दिलेले असेल। ज्यांना दिलेलं आहे ते सर्टिफिकेट अपलोड करा। त्यानंतर टिक करून सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवर क्लिक करा। आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपला सक्सेसफुली फॉर्म सेव्ह झालेला आहे। तर धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।